झालं 58 वय झालं बाबा, 60 वय झालं की तुम्हाला सरकारी नोकरी करणाऱ्यांबद्दल त्यांना सांगतात की बाबा आता फार बोलायला नको, हा तुमचा निरोप समारंभाचा दिवस आहे. अगदी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असेल तर 60व्या वर्षी लेटर येतं. लेटर येण्यापेक्षा आधीच सगळं ठरलेलंच असतं. ते प्रायव्हेटमध्ये अजून तसं नाही आहे. जेवढी तुमचा परफॉर्मन्स आहे तेवढं तुम्हाला कार्यक्षेत्र अजूनही विस्तीर्ण आहे. पण एक मोघम बोलायचं झालं तर एक 55, 58, 60 वयापर्यंत मनुष्य प्रपंचाकरता, स्वतःच्या पोटाकरता ती नोकरी करतो, ती करायलाही पाहिजे. त्यात काय चुकीचं आहे का? अजिबात नाही चुकीचं. पण त्या मनुष्यानं कधी हा विचार केलाय का की 58 वर्षापर्यंत हा देह त्या कार्यालयामध्ये 8 ते 10 तास कार्यरत होता, त्याचा त्याला मोबदला म्हणून पगार मिळत होता. आता तो देह तिथे चालणार नाहीये. त्या ऑफिसमधनं सरळ सांगितलं नाही की आता तुम्हाला ते काय शक्य होणार नाही. बँकांमध्ये वगैरे बघतो ना आपण, किती फजिती होती अहो. कॉम्प्युटर सगळं टेक्नॉलॉजी हँडल करणं फार कठीण झालंय. जे आता 58 वय वगैरे ज्यांचे, त्यांना लक्षात येत असेल काय समस्या झाली. जो देह त्या कार्यालयामध्ये चालत नाही 58 वर्षानंतर, 60व्या वर्षानंतर, तो परमार्थाला कसा चालेल? कधी विचार केलाय का आपण या गोष्टीचा? याचा अर्थ 58, 60व्या वर्षापर्यंत नोकरी करायची नाही आहे का? करायची होती. आधी प्रपंच नेटका करा म्हणजे काय करा, त्याकरता ती नोकरी करा, पण त्याबरोबर परमार्थही करा. मी का थोडं गांभीर्यानं लहान तोंडी मोठा घासे बोलण्याचा प्रयत्न करतोय माहितीये का? विचार करूया. भगवंताला देवघरामध्ये आपण जी पूजा करतो, कुठलं फुल वाहतो? आता मुंबईत काय ताजी फुलं मिळणार नाहीयेत, पण किमान कालचं फुल तरी वाहतो आज. ते फुल वाहताना माझी इच्छा काय असते? गणपतीला मी तिची कळी व्हावी असं सांगितलं. जास्वंदीची कळी त्या गणपतीला व्हावी, नंतर तिनं ते फुलावं, कळीनं त्या भगवंताची पूजा करत असताना आम्हाला आतमध्ये वाटतं असं की ताजं फुल व्हावं चाफ्याचं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते कोमेज दिलं, ज्याचं निर्माल्य झालेलं फूल आम्ही भगवंताला वाहू का? तसा हा 60व्या आणि 70व्या वर्षी झालेलं या देहाचं निर्माल्य आता आम्ही भगवंताला अर्पण करतोय. थोडं कठोर आहे पण वास्तव आहे.